जिल्हा दूध संघाच्या निवडणुका आता पार पडणार आहेत आणि अशात आता आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. आपल्यासोबत बोलण्याकरिता नाना पटोले आहेत आणि आमदार नरेंद्र भोंडेकरही आहेत. यांनी पत्रकार परिषद घेऊन एक नवी युती जाहीर केलेली आहे आणि आपण त्याच्याकडून थेट जाणून घेऊया. नानाभाऊ, काय सांगाल? आज आपण म्हणजे महाविकास आघाडीचा घटक आहोत आणि महायुतीचे घटक असलेले भोंडेकर आपल्यासोबत आहेत आणि जिल्हा दूध संघाच्या निवडणुका आपण लढणार आहात एकत्रितपणे. काय सांगाल? माध्यमाने मला असं वाटतं की याला राजकीयवाल्याने देता आम्ही प्रामाणिकपणे या जिल्ह्याचा दूध संघ वाचवून या जिल्ह्याच्या दूध उत्पादकांना न्याय देण्यासाठी आम्ही एकत्रित आलेलो आहोत. हे सिम्बॉलवर निवडणूक होत नाही. 12च्या 12 उमेदवार आमच्या तिघांची आहेत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं हित याच्यासाठी मी तुम्हाला हा शब्द वापरला की जे कोणी स्वतःला स्वनामधन्य म्हणणारे सहकारमर्षी या जिल्ह्यात आहे त्यांना हा दूध संघ बर्बाद करायचा आहे. गोंदियाचा दूध संघ त्यांनी बर्बाद केला आणि दूध उत्पादकांना व्यापाऱ्यांच्या घशात टाकायचा एक प्रयत्न या जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे. दूध संघ संपला तर स्वाभाविक आहे की लोकांना व्यापाऱ्यांच्या जाळ्यात जावं लागेल आणि मग त्यांची मोनोपली होईल आणि दूध उत्पादकांच्या दुधाला भाव मिळणार नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी हा आम्ही तिघांनी निर्णय केलेला आहे. मला वाटतं की याला ज्या पद्धतीनं माध्यमातून ज्याला राजकीय वलय देण्याचा प्रयत्न होत असेल तर ते बरोबर नाही, कारण की ही सिम्बॉलवर निवडणूक होत नाही. नक्कीच, पण आता निवडणुका होणार आहेत 28 तारखेला. काय सांगाल, किती उमेदवार आपले निवडून येतील? बघा, आता जे काही जिल्ह्यातला कोल आहे, आता जेवढ्या सहकाराच्या निवडणुका या जिल्ह्यात झाल्यात त्याच्यामुळे कोल जनतेने आम्हालाच दिलेला आहे आणि योगाने हे निवडणुका बॅलेटवर आहेत. त्यामुळे बॅलेट आमच्याच बघून निघतो आहे. तर त्याच्यामुळे या सगळ्या विषयावर मी आज फार काही प्रतिक्रिया देणं बरोबर नाही, पण कोल हा आमच्याच गटाच्या बाजूने येणार. येत्या दिवसात आता BDCC बँकेच्या निवडणुका असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकासुद्धा येणार आहेत. अशातही आता नरेंद्र भोंडेकर आपल्यासोबत राहतील का? ते आमच्यासोबतच आहेत, कोणी म्हटलं नाही. आखरी भोंडेकर आणि नाना पटोले हे वेगळे कोणी सांगितलं तुम्हाला? आम्ही दोघंही एकत्रितच जाऊ. नक्कीच. आणि आपल्यासोबत सध्या पुन्हा बोलण्याकरिता आमदार नरेंद्र भोंडेकर, आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया. हो, काय सांगाल? जिल्हा दूध संघाच्या निवडणुका आहेत, अशात आपण महाविकास आघाडीच्या घटक असलेल्या नाना पटोलेंसोबत आहात आणि यांच्यासोबत मिळून आता हे निवडणुका लढणार आहेत. काय सांगाल? नाही, नक्कीच. नानाभाऊ काही माझ्यासाठी काही वेगळे नाही आहे. ते माझे मोठे भाऊ आहेत आणि या सहकारच्या माध्यमानं का होणार आम्ही सगळे एकत्र आलो हे प्रथमतः आनंदाची गोष्ट आहे. आणि जेव्हा एकाने 11 होतात तेव्हा एक वेगळं चित्र निर्माण होतं आणि तुम्हाला दिसेल आता हळूहळू की भंडारा जिल्ह्याचा सहकार आम्ही किती मजबूत करू आणि सक्षम करू आणि ह्या सहकारच्या माध्यमानं शेतकऱ्यांना किती मजबूत करू. नक्कीच, पण आपल्यात किती उमेदवार निवडून येतील काय वाटतं आपल्याला? पहिल्यांदा आपण या निवडणुकीमध्ये सहभाग घेतात. नाही, मी आधीच सांगितलं की मी काही भविष्यवाणी करणार नाही, परंतु आम्ही पूर्णच्या पूर्ण निवडून आणण्याचा प्रयत्न करू. आणि भाजप जो आहे, आपला महायुतीचा घटक जो आहे, त्याच्यातून आपले पक्षफोडी सुरू आहे. आपल्या पक्षातले काही पदाधिकारी ते घेऊन चाललेले आहेत. अशात आपण आता नाना पटोलेंसोबत काँग्रेसच्या लोकांसोबत आलेले आहात आणि आता जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीपुरता ही युती राहील की पुन्हा BDCC बँकेच्या निवडणुका आहेत, त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत, त्याच्यातही आपण सोबत राहणार का? नाही, भाजपचे लोक शिवसेनेचे नेता आहेत असं आपण म्हणताय. आम्ही जर न्यायाला बसलो तर भाजपच खाली होईल. पण सगळ्यात महत्त्वाचं, नागपूरहून आलेल्या माणसांनी पहिलेच भाजप खाली करून टाकला आहे. 3 आमदार, 1 खासदार एक काळामध्ये होतं, आज शून्य झालेलं आहे. आणि आज त्यांना एवढी परिस्थिती निर्माण झाली आहे की त्यांच्याकडे कार्यकर्ता नाहीत म्हणून इकडे तिकडच्या कार्यकर्त्यांनी येतात. तर आम्ही तर म्हणतो शिवसेना ही प्रोडक्शन देणारी कंपनी आहे. तुम्हाला जितकं पाहिजे तितके घेऊन जा, आमच्याकडे अजून खूप आहेत. परंतु जर आम्ही न्यायाला बसलो तर तुमच्या पायाखालची वाढून निघेल. आणि एकदा नाही बरेचदा अनुभव आलेला आहे. आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा सन्मान करतो म्हणून आम्ही शांत आहोत. परंतु परिणयजींनी जे चुका करतायत ते चुका करू नये, अन्यथा भंडारा हा भंडारा आहे, एक शांत आहे मग भडकते पण, म्हणून त्यांनी शांत पद्धतीने घ्यायला पाहिजे.
असा माझा सल्ला आहे त्यांना. नक्कीच. रुपेश सपाटे, T9 मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.